आज मी तुम्हाला घेऊन जात आहे माझ्या बकेट लिस्टमधील 7 वंडर्स ऑफ इंडिया या सिरीजमधील 5व्या ठिकाणी, जो की आहे खजुराहो टेम्पल. खजुराहोसह आपण ग्वाल्हेर फोर्ट ओरच्या पॅलेसला देखील भेट देणार आहोत. तर चला मग आपण आपल्या प्रवासाला सुरुवात करूयात. आता दुपारचे 1:30 वाजलेत आणि मी आता ग्वाल्हेर रेल्वे स्टेशनवर पोहोचलो आहे. ट्रेन 1 तास लेट झालेली आहे आणि आता मला पटकन जायचं आहे हॉटेल रूमवर आणि तिथे फ्रेश होऊन लगेच निघायचं आहे ग्वाल्हेर फोर्ट पाहण्यासाठी. कारण माझी रात्रीची पुन्हा ट्रेन आहे खजुराहोसाठी, तेव्हा मला लवकरात लवकर हे सर्व आटपायचं आहे. ग्वाल्हेर रेल्वे स्टेशनवरून मी निघालो आहे आता ग्वाल्हेर फोर्टकडे जाण्यासाठी. अगोदर मी फ्रेश होईन, काहीतरी खाऊन घेईल, नंतर लगेच फोर्ट एक्सप्लोअर करायला निघेल. कारण आता वाजले 2 आणि फोर्ट एक्सप्लोअर करायला माझ्याकडे फक्त 4 तास बाकी आहेत. आता मी काश्मीरी हॉटेलमध्ये आलो आहे आणि इथे मी मागवले लंचसाठी आलू पराठा आणि टोमॅटो सॉस. आता मी लंच करून निघेल फोर्टकडे जाण्यासाठी. आता पाहूयात येथील कसा आहे आलू पराठा. रिक्षा स्टँडवर आता मी आलो आहे. आता इथून मला फोर्टकडे जाण्यासाठी रिक्षा शोधावी लागते. आता मी बघतोय कोण जात आहे का. फोर्ट के लिए जाने के लिए, किले पे जाने के लिए, किले पे जाना है. हाँ, सामने उस साइड से मिलेगी. उस साइड से. अच्छा, त्या बाजून मला रिक्षा भेटणार आहे. इलेक्ट्रिक रिक्षामधून आता मी निघाले फोर्टकडे जाण्यासाठी. मार्केटपासून किल्ल्यापर्यंतचं अंतर हे 2 किलोमीटरचं आहे. आता मी किल्ल्याच्या पायथ्याशी आलो आहे आणि इथूनच आपल्याला किल्ल्याची भव्यता दिसून येते की किती मोठा किल्ला आहे तो. आता 3:30 वाजलेत आणि ग्वाल्हेर फोर्ट चढायला आता मी सुरुवात केली आहे. 5:30 वाजेपर्यंत फोर्ट चालू असतो, तोपर्यंत मला सर्व फिरायचं आहे. आणि आता 3:30 वाजले असले तरी थंडी खूपच आहे. इकडे टेम्परेचर 10च्या खालीच असतं. तर आता मी पटापट फोर्ट फिरून घेतो सर्व. काही स्टेप चढल्यावर लगेचच किल्ल्याचं मनमोहक रूप आपल्या समोरच असतं. आता मी थकून गेलो आहे. भरपूर स्टेप्स आता मी चाललेलो आहे. इथून आपल्याला ग्वाल्हेर शहर पूर्ण दिसतोय. चला तर आता आपण एक्सप्लोअर करूयात फोर्ट. ग्वाल्हेर किल्ल्याचा इतिहास महाराष्ट्रातील विविध किल्ल्यांप्रमाणेच या किल्ल्यालाही ऐतिहासिक महत्त्व आहे. ग्वाल्हेर किल्ला भारतातील सर्वात प्राचीन आणि बलाढ्य किल्ल्यांपैकी एक मानला जातो. या किल्ल्याचा उल्लेख अनेक ऐतिहासिक दस्तऐवजांमध्ये आढळतो. किल्ल्याची भव्यता आता आपल्या डोळ्यासमोर आहे आणि आता संध्याकाळ झालेली आहे. तर मावळत्या सूर्याची किरणं ही किल्ल्यावर पडत आहेत आणि सोनेरी रंगाने पूर्ण किल्ला व्यापून गेलेला आहे. हे दृश्य अतिशय विलोभनीय आहे आणि अट्रॅक्टिव्ह दिसतो एकदम किल्ला. फोर्टवर भरपूर लोकलच पर्यटक आलेले आहेत. आता मी तिकीट काढण्यासाठी चाललो आहे. 20 रुपीची तिकीट काढली आता मी आणि आता चाललो आहे फोर्ट एक्सप्लोअर करण्यासाठी. ग्वाल्हेर किल्ल्याचा इतिहास आता मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. ग्वाल्हेर किल्ल्याचा इतिहास 5व्या शतकापासूनचा आहे. हा किल्ला सैरसेन राजवटी बांधला असे मानले जाते. त्यानंतर अनेक राजवंशांनी हा किल्ला ताब्यात घेतला. ग्वाल्हेर किल्ल्याच्या नावामागे एक कथा आहे. स्थानिक म्हणीनुसार राजा सूरसेन हा कुष्ठरोगाने ग्रस्त होता. संत ग्वालिप्पा यांच्या आशीर्वादाने त्याला रोगमुक्ती मिळाली. त्याच्या स्मरणार्थी या किल्ल्याचं नाव ग्वाल्हेर असं ठेवलं. आता आपण चाललोय राजवाड्याचा भूमिगत विभाग पाहण्यासाठी. आता आपण पहिल्या भूमिगत विभागामध्ये आलोय. जसे की हा रूम होता मानसिंगच्या 8 राण्यांसाठी. पण जेव्हा हा राजवाडा मुघलांच्या हातात गेला तेव्हा त्यांनी या रूमला फाशेगडमध्ये कन्वर्ट केलं होतं. व्हेंटिलेशनसाठी आपल्याला छोट्या खिडक्या पाहायला मिळतात. आता आपण समोर पाहतोय तो 500 वर्षापूर्वीचा टेलिफोन आहे. यामध्ये आपण पाहतोय 2 होल आहेत. ही टेक्निक होती पहिल्या जमान्यातील राजा राणीला बोलण्यासाठी. यामध्ये 2 सोन्याचे पाईप फिट केलेले होते. एका बाजूने ऐकायचं आणि दुसऱ्या बाजून बोलायचं. पाईप कनेक्ट होता डायरेक्ट खाली स्विमिंग पूलमध्ये. ये देखो साउंड अंदर बोलूँ तो यहाँ तक आवाज आएगी. देखो बोलता हूँ यहाँ तक आवाज आएगी. उस जमाने का साउंड.
आवाज कुठे तिकडे ते. आता जो समोर आपण पाहतोय तो होता राजाच्या जमान्यातील ओपन डान्सिंग हॉल. समोर रूफवर आपल्याला चायनीज शैलीमध्ये बांधकाम झालेलं दिसतंय. सर्व फ्लोअर आपल्याला सेम दिसतात पण तसं अजिबात नाही. तेव्हाच तर या राजवाड्याला भुलवलया देखील म्हणतात. हा राजाचा समर बेडरूम होता आणि व्हेंटिलेशनसाठी या छोट्या छोट्या खिडक्या होत्या. और यहाँ राजा बैठते थे, बता दूं, यहाँ राजा बैठ के रानी को प्रॉब्लम सॉल्व करते थे. ओके. इतनी रानियाँ तो प्रॉब्लम तो होंगी. हाँ. तो राजा 8 रानी की प्रॉब्लम को सॉल्व करते थे. इसको सीक्रेट दरबार बोलते हैं. दीवाने खास, घर की बात घर में रहनी चाहिए. ओके, दीवाने का है तो. हाँ, तो ये 8 रानियों की अलग अलग समस्याएं होती थी और ये रिंग देखने पर्दे लगाने के लिए यहाँ पे राजा के गेस्ट होते थे. और ये राजा का मंदिर था, मान मंदिर, पूजा घर. मुगलों ने इसे बेडरूम बना दिया था और इसमें 4 डांसर इसमें छम छम करके उनको जगाया करती थी. उस जमाने का अलार्म सिस्टम. और ये देखो लैंप होते थे मशाल लगाने के लिए. ये कलर देख रहे उसी जमाने के कलर हैं, लेकिन निकलते जा रहे हैं. ये देखो मन की गति है, इसका एक नाम है मान मंदिर. देखो मन पवन से भी गतिमान होता है, मन को कोई रोक नहीं पाया. देखो रस्सी बनी है फिर भी देखो मन चल रहा है. आदमी को बांध लेंगे, मन को कोई नहीं बांध सका है. मन तो जितने बांध लिया वो तो बहुत बड़ा देवताओं का देवता है. महाभारत में पूछा सबसे तेज कौन है? मन की गति है. मन की गति. ठीक है, आइए. रुद्राक्ष है, कमल के फूल है, तुलसी के पत्ते हैं, विष्णु जी का चक्र है. आइए. ये सब अंग्रेज निकाल के गए. इनमें हीरे मोती. अच्छा, हीरे मोती थे ना पहले. और इनमें देखो 18-20 फीट का पत्थर देखो. ये राजा का मंदिर था. उन्होंने मूर्तियों को हटा के मुगलों ने बेडरूम बनाया. 4 डांसर्स के पीछे छम छम करके उनको जगाती थी. उस जमाने का अलार्म सिस्टम. आता मी निघालोय राजवाड्यावर भेटलेल्या मित्रांसोबत शस्त्र भाऊ मंदिराकडे जाण्यासाठी. हे अंतर 1 किलोमीटरचं आहे. किल्ल्याचं तिकीट मध्येच मंदिराचं तिकीट इन्क्लूड आहे. चलो मेरा पर्ची. या मंदिराचं मूळ नाव सहस्त्रभाऊ मंदिर आहे, पण कालांतराने स्थानिक लोकांनी याला सासभाऊ मंदिर म्हणून संबोधायला सुरुवात केली. सासभाऊ मंदिराचे बांधकाम तोमर राजवंशाच्या काळात 11व्या शतकात राजा महिपाल तोमर यांनी केले. या मंदिराचा उद्देश हिंदू धर्माच्या विष्णू उपासनेला प्रोत्साहन देणे होता. या मंदिराच्या नावामागे एक मनोरंजक कथा देखील आहे. असे म्हटले जाते की राजाची पत्नी विष्णूची उपासक सासू होती आणि तिची सून शिवाची उपासक होती. यामुळे या परिसरात एकाच ठिकाणी विष्णू आणि शिवाची उपासना होईल अशी रचना करण्यात आली होती. परिणामी मंदिराला सासभाऊ असे नाव पडलं. आता रात्रीचे 7 वाजलेत आणि मी खाली उतरायला सुरुवात केली आहे काही बच्चे कंपनीसोबत. आता मी ग्वाल्हेर मार्केटमध्ये आहे. थंडीसुद्धा खूप जाणवत आहे. मार्केटमध्ये कांटूप वगैरे काही भेटते का ते पाहतो. आणि माझी खजुरावला जाण्यासाठीची ट्रेन पण रात्री 12 वाजताची आहे. सो मार्केटमधूनच काहीतरी खाऊनसुद्धा मी निघतो. आता मी ग्वाल्हेर रेल्वे स्टेशनकडे जाण्यासाठी निघालो आहे. हे अंतर 2 किलोमीटरचं आहे. आता मी ग्वाल्हेर रेल्वे स्टेशनवर पोहोचलो आहे आणि अनफॉर्च्युनेटली माझी ट्रेन 2 तास लेट आहे. पण आता काहीच करू शकणार नाही ट्रेनचा वेट केल्याशिवाय. सो आता थंडीमध्ये ट्रेनचा वेट करतो आहे मी. रात्रीचे आता 2 वाजलेत आणि फायनली आता माझी ट्रेन आलेली आहे. आता मी या ट्रेनने खजुराहोला जाईल आणि ही ट्रेन 9 वाजेपर्यंत खजुराहोमध्ये पोहोचेल. आता सकाळचे 8:30 वाजलेत. अर्ध्या तासातच पोहोचेल मी खजुराहोमध्ये. आता समोरचा भाग दिसतोय इथेच बागेश्वर धामचं मंदिर आहे. फायनली 9 वाजता मी आता पोहोचलो आहे खजुराहोमध्ये. खजुराहो रेल्वे स्टेशनवरून मी निघालो आहे खजुराहो गावामध्ये जाण्यासाठी. तिथेच मंदिर आहेत. हे अंतर 6 किलोमीटरचं आहे आणि ई रिक्षावाले 20 रुपये तिकीट घेतात. आता सकाळच्या नाश्त्यासाठी मी घेतलेला आहे आलू पराठा. याने माझा भक्कम ब्रेकफास्ट होऊन जाईल. आता मी निघालो आहे खजुराहो टेम्पल्सला भेट देण्यासाठी. ही मंदिरं 3 विभागात विभागली गेलेली आहेत.
ईस्टर्न ग्रुप ऑफ टेम्पल, वेस्टर्न ग्रुप ऑफ टेम्पल आणि साऊथर्न ग्रुप ऑफ टेम्पल. वेस्टर्न ग्रुपमध्ये 10 मंदिर आहेत, ईस्टर्न ग्रुपमध्ये 8 आणि साऊथर्न ग्रुपमध्ये 4 मंदिर आहेत. खजुराहो हा संपूर्ण कॉम्प्लेक्स आहे मंदिरांचा. आता मी प्रवासाचा शुभारंभ मातंगेश्वर महादेव मंदिरात जाऊन करतोय. मातंगेश्वर भगवान महादेवाचं मंदिर आहे. या मंदिरात भारतातील सर्वात मोठ्या दुसऱ्या क्रमांकाचं शिवलिंग आहे. आता रस्त्यातून मी चालत होतो तेवढ्यातच साईडला असलेल्या शॉपमध्ये एक काका सुंदर पेंटिंग्स बनवताना दिसले. त्यांनी काढलेली सर्व चित्र खूपच सुंदर आहेत. आता मी चाललो आहे खजुराहोच्या वेस्टर्न ग्रुप ऑफ टेम्पलला भेट द्यायला. इथे भारतीय नागरिकांसाठी 40 रुपये प्रति व्यक्ती तिकीट आहे, तर परदेशी पर्यटकांसाठी 600 रुपये प्रति व्यक्ती तिकीट आहे. लहान मुलांसाठी मोफत प्रवेश आहे. इथे आपल्याला फक्त ऑनलाईनच तिकीट काढता येतं. त्यातल्या त्यात जर आयफोन युजर्स असाल तर सफारी ब्राउझरनं इथे तिकीट बुक न करण्याचा सल्ला दिला जातो. आता आपल्यासमोर जो दिसतोय तो सर्व वेस्टर्न ग्रुप ऑफ टेम्पलचा कॉम्प्लेक्स आहे. चला तर मग सर्व कॉम्प्लेक्सात आपण व्यवस्थित पाहूयात आणि सर्व मंदिरांचा इतिहास सविस्तर समजून घेऊयात. ही मंदिरे चंदेल वंशाच्या राजांनी इसवी सन 950 ते 1050 या दरम्यान बांधली गेली. चंदेल वंशाने धर्म आणि कला यांची समृद्ध परंपरा निर्माण केली. खजुराहो हे नाव खजूर वृक्षावरून पडलं. असं बोललं जातं की अगोदर इथे खूप खजुराची झाडं होती. आपल्याला ही समोर मंदिरं दिसत आहेत ती नागर शैलीमध्ये बांधली गेलेली आहेत, जी भारतीय मंदिर स्थापत्य शैलीतील एक प्रकार आहे. मंदिरावर अत्यंत सूक्ष्म आणि आकर्षक कोरीवकाम आहे, ज्यामध्ये दैविक, मानवी आणि कामुक शिल्पे आपल्याला दिसत आहेत. शिल्पांमध्ये दैनंदिन जीवन, देवदेवतांची पूजा, नृत्यांचे सुंदर चित्रण आपल्याला दिसत आहे. कोरीवकाम सुद्धा खूप सुंदररित्या केलेलं आहे. मंदिरावरील कामसूत्राशी संबंधित शिल्पे मानवी जीवनाच्या सर्व पैलूंवर आधारित आहेत आणि त्या काळातील समाजाचे प्रतिबिंब दाखवतात. कंधारिया महादेव मंदिर हे खजुराहोमधील सर्वात मोठे आणि प्रसिद्ध मंदिर आहे. हे मंदिर भगवान शंकराला समर्पित आहे. या मंदिरामध्ये जाण्यासाठी आपल्याला पायऱ्या चढून जावे लागते. या मंदिरावर जवळपास 870 शिल्प व मूर्ती आहेत. चंदेल राजा विद्याधन यांच्या काळात हे मंदिर बांधले गेले. आपल्याला दिसत आहे सर्व मंदिर अंतर्बाह्य शिल्पकलेने सजवलेले आहे. आता आपण आहोत नंदी मंडप मंदिरात. भव्य अशी नंदीची मूर्ती आहे. ते नंदीचे शांत व स्थिर रूप दाखवले आहे. आता मी मूर्तीला स्पर्श केला तर खूपच जास्त थंड स्पर्श जाणवला. हे मंदिर विश्वनाथ मंदिराच्या अगदी समोरच आहे. आपल्या डोळ्यासमोर आहे तो प्रतापेश्वर मंदिर आहे. इतर मंदिरांच्या तुलनेत हे कमी प्रसिद्ध आहे. आता आपण आहोत लक्ष्मण मंदिरात, पण हे मंदिर डेडिकेट आहे भगवान विष्णूला. या मंदिराचे फाउंडर होते लक्ष्मण वर्मन. खजुराहोला निरोप देऊन मी आता निघालो झाशीला जायला. सकाळी कोणी पॅसेंजर नव्हतं, तेव्हा 100 रुपये देऊन मी रिक्षा बुक केली. ती आता मला खजुराहो रेल्वे स्टेशनवर सोडेल. आता वाजलेत 9 आणि माझी ट्रेन आहे 9:25ची. तो पटकन तिकीट काढून मी सीट बुक करून घेतो. खजुराहो ते झांसी जनरल तिकीटची किंमत आहे 80 रुपये. हा प्रवास करायला मला 5 तास लागतील. फायनली मला बसायला सीट मिळाली. आता खजुराहोवरून मी निघालोय झाशीला जायला. खजुराहो पहिले स्टेशन असल्याने मला बसायला जागा मिळाली. आज मी दुसऱ्यांदा जनरल डब्यातून प्रवास करतोय. आता मी तुम्हाला दाखवतो जनरल डब्यामध्ये कशी परिस्थिती असते ते. पाणी बोतल, पाणी पाणी बोतल, पाणी पाणी पाणी. पूर्ण डबा गचगचून भरला आहे, पण लकीली मला बसायला जागा मिळाली आहे. आता दुपारचे 2 वाजलेत. 5 तासांचा प्रदीर्घ प्रवास करून मी आता पोचलोय झाशी स्टेशनवर. इथून अगोदर बस स्टॉपवर जावं लागेल. तिथून ओरच्यासाठीची बस आपल्याला मिळेल. रेल्वे स्टेशनवरून मला लगेच रिक्षा मिळाली. आता मी चाललोय झाशी बस स्टॉपकडे. तिथून मला ओरच्यासाठीची बस भेटेल. झाशी बस स्टॉपवरून मला लगेच ओरच्यासाठीची बस मिळाली. बससुद्धा गचगचून भरलेली आहे. आता बघतो बसायला जागा भेटते का आणि तिकीट काढून घेतो. ओरच्या हां केलं.
आता मी ओरच्यामध्ये पोहोचलोय. भूक खूपच लागली. आता मी अगोदर काहीतरी खाऊन घेतो. खाने में क्या है? खाने में दाल फ्राई है, मटर पनीर है, दाल वाली रोटी है. अच्छा. आता वाजलेत 3:30 आणि आता पोट भरून लंच करून मी निघालोय ओरछा पॅलेस एक्सप्लोअर करायला. माझ्या हातामध्ये हार्डली 3 ते 4 तास आहेत पॅलेस पूर्ण एक्सप्लोअर करण्यासाठी. तुम्ही जर भूलभुलैया 3 पिक्चर पाहिला असेल ना, तर त्याची पूर्ण शूटिंग इथेच ओरछा पॅलेसमध्ये झाली होती. आणि मला असे हिस्टॉरिकल प्लेसेस खूप आवडतात. आता आपण सर्व इथला इतिहास जाणून घेऊयात आणि सर्व पॅलेस मस्तपैकी एक्सप्लोअर करूयात. आता अगोदर आपण तिकीट काढून घेऊयात. जेव्हा पण मी असे हिस्टॉरिकल प्लेसेस पाहतो ना, तेव्हा पूर्णपणे त्या प्लेसेसच्या हिस्ट्रीमध्ये घुसून जातो. म्हणजे असं आठवतं की अगोदर ह्या जमान्यामध्ये काय असेल तिथे आणि आत्ताचं काय चालू आहे. म्हणजे पूर्ण हिस्ट्री डोळ्यासमोर येऊन जाते. आता मी चाललो आहे राजा महलमध्ये. आता मी तुम्हाला येथील थोडक्यात इतिहास सांगतो. ओरछा किल्ला आणि महल मध्य प्रदेशमधील टिकमगड जिल्ह्यात ओरछा गावात स्थित आहे. हा किल्ला भारतीय इतिहासातील एक प्रमुख वारसास्थळ असून ओरछा राजघराण्याचा समृद्ध वारशाचे प्रतीक आहे. ओरछा किल्ल्याची स्थापना राजा रुद्र प्रताप सिंग यांनी 1501 केली. ते बुंदेल राजघराण्याचे पहिले शासक होते. ओरछा राजवाडा आणि महालाची उभारणी पुढे राजा बीर सिंग देव यांनी केली, जे बुंदेल राजघराण्याचे प्रमुख शासक होते. यामध्ये खास करून जहांगीर महल नावाचा प्रसिद्ध राजवाडा समाविष्ट आहे, जो अकबराचा मुलगा जहांगीर यांच्या भेटीसाठी बांधण्यात आला होता. राजवाडा पाहण्यासाठी पर्यटक देखील खूपच कमी आलेले आहेत. त्यामुळे मला सविस्तर किल्ला पाहता येतोय आणि फोटोशूट करायला तर अजूनच मजा येते. आता आपण आलोय रॉयल अपार्टमेंटमध्ये. इथे 7 रूम आहेत दरवाजांसह. चला आता मी तुम्हाला राणीचा रूम दाखवतो. हा राणीचा ड्रॉइंग रूम होता. किती सुंदर चित्रकारी आपल्याला इथे दिसत आहे. 500 वर्षापूर्वी काढलेली चित्र अजून तशीच्या तशी आहेत. आता आपण आलो राजेच्या रूममध्ये. हा महल फेमस होता तो फ्रेस्को पेंटिंगसाठी. राणीच्या रूमप्रमाणेच इथे सुद्धा विष्णूच्या अवतारांची चित्र काढलेली आहेत. भगवान विष्णूचा 10वा कल्की अवतार सुद्धा दाखवला आहे, जो कलियुगात येणार आहे. ऑक्टोबर ते मार्च हा कालावधी ओरछाला भेट देण्यासाठी सर्वात योग्य मानला जातो, कारण या महिन्यामध्ये हवामान सुखद आणि आनंददायक असते. आता माझ्या प्रवासाचा शेवट मी राजाराम मंदिरामध्ये जाऊन श्रीरामाचं दर्शन घेऊन करणार आहे. राजाराम मंदिरात रामाची पूजा एक राजाच्या स्वरूपात केली जाते. हे भारतातील एकमेव असं ठिकाण आहे. आता 6:30 वाजलेत आणि ओरछामधून मी आता झाशीला जाण्यासाठी निघालोय. बाहेर थंडी खूपच जाणवत आहे. पोचायला हाफ आवर तरी लागेलच. आता मी पोचलोय झाशी बस स्टॉपवर. थंडी इकडे तर खूपच पडलेली आहे. आता मी इथून जाणार आहे मार्केटमध्ये आणि काहीतरी शॉपिंग करणार आहे घरच्यांच्यासाठी. आता मी घरच्यांच्यासाठी काहीतरी स्वीट घेऊन जाणार आहे आणि येथील फेमस गजक हा स्वीट घेऊन जाणार आहे. तुम्ही आता शॉपमध्ये आलो, तुम्ही बघू शकता सर्व गजक आहे. रात्री 2 वाजता येणारी ट्रेन 8 तास लेट झाली होती. तेव्हा मी झाशीमध्ये स्टे केला आणि आता माझी तुलसी एक्सप्रेस 9 वाजता झाशी स्टेशनवर येणार आहे आणि तिथून माझा मग परतीचा प्रवास सुरू होईल. रेल्वे स्टेशन शेजारीच असलेल्या रेस्टॉरंटमध्ये भरगच्च ब्रेकफास्ट करून मी निघालो रेल्वे स्टेशनकडे. अशा प्रकारे आपली खूप छान अशी ट्रिप झाली आणि इंडियाच्या 7 वंडर्समधील आणखी एक ठिकाण पूर्ण झालं.